नमस्ते. MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच MPSC कंबाईंड ग्रुप बीचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला. या पेपरमध्ये एकूण इकॉनॉमिक्सचे जर प्रश्न पाहिले तर एकूण 15 प्रश्न विचारले होते. या 15 प्रश्नाबद्दल जर बोलायला गेलो, माझी पहिली रिॲक्शन म्हणजे की क्वेश्चन हे इझी टू मॉडरेट लेवलचे होते. त्याचसोबत जास्त क्वेश्चन हे फॅक्च्युअल क्वेश्चन आपल्याला या पेपरमध्ये बघायला भेटले इकॉनॉमीचे. याबद्दल आपण सविस्तर एक डिस्कशन आणि एक्सप्लेनेशन घेणारच आहोत पुढच्या एका व्हिडिओमध्ये. पण आजचा हा एक छोटासा व्हिडिओ यासाठी असणार आहे की बऱ्याच लोकांना एक उत्सुकता असते की कोणते उत्तर असेल कोणत्या प्रश्नाची. तर फक्त जस्ट आपण आता उत्तरच बघण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत, एक्सपेक्टेड उत्तरं. आता 21 नंबरचा प्रश्न आहे. बी सेट मी घेतला आहे. 21चं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 हा योग्य पर्याय आपल्याला म्हणता येईल. 22 नंबरचा प्रश्न आहे. 22चं योग्य उत्तर जर आपण बघितलं तर ते 3 नंबरचा पर्याय शेअर बाजार नियमन. 23 नंबरचा प्रश्न आहे. 23चं जे योग्य उत्तर आहे 23चं योग्य उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. 24चं योग्य उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. वित्तीय तूट व्याज व परतफेड डेफिनेशन विचारली होती. 25चं योग्य उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. 26चं योग्य उत्तर आहे व्यापार विकास 4 नंबरचा पर्याय. 27चं योग्य उत्तर आहे ते म्हणजे संरचनात बदल म्हणजे 27चं 3 नंबरचा पर्याय. 28चं योग्य उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय, जोड्या लावा विचारला होता. 29 नंबरचा प्रश्न जर पाहिला तर 29चं योग्य उत्तर आहे ते म्हणजे अ ब ड 3 नंबरचा पर्याय. 29चं 3. 30 नंबरचा प्रश्न 30चं योग्य उत्तर आहे ते म्हणजे 3 नंबरचा पर्याय ब क. 31 नंबरचा प्रश्न आहे. 31चं योग्य उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय केवळ अ बरोबर आहे, ब चुकीचा आहे. 32 नंबरचं योग्य उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय अ बरोबर, 2 नंबरचा पर्याय चुकीचा आहे म्हणून 32चं 1. 33चं योग्य उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय ब आणि ड आरोग्य शिक्षण. 34 नंबरचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे 2 नंबरचा पर्याय. 35 नंबरचं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ए बी डी म्हणजे 2 नंबरचा पर्याय. असे हे एकूण 15 प्रश्न इकॉनॉमीचे होते. त्या 15 प्रश्नाचे एक्सपेक्टेड आन्सर्स जे आहे योग्य ते आपण इथं बघितले. तुम्हाला पेपर कसा वाटला आजचा त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे किती प्रश्न तुम्ही सोडवले, किती बरोबर आले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशनच्या आणि तिथं पूर्ण पेपर आपण व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. धन्यवाद.